अहिल्यानगर महानगरपालिकेत विजय संपादन केल्यानंतर दादा आणि भैया आपण एकत्र पाहू शकतो। या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी सर्व कार्यकर्ते पोहोचत आहेत। दादा, प्यार की झप्पी आज तुम्ही दिलेली आहे भैयांना आणि स्वतः साहेबांनी त्यांच्या नामाचा जयघोष केलाय। किती आनंद वाटतो त्यातून, कारण हे जे बहुमत आहे हे स्पष्ट बहुमत तुम्हाला अहिल्यानगरच्या जनतेने दिले। नाही, सर्वात प्रथम तर एवढं स्पष्ट बहुमत इतिहासामध्ये कधी मिळालं नाही कुठल्याच पक्षाला। हे जे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेलं आहे ही एक नैतिक युती होती आणि या युतीचं वैशिष्ट्य होतं की सगळेच कार्यकर्ते मनाने पळाले। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता राष्ट्रवादीसाठी पळत होता, राष्ट्रवादीवाला भारतीय जनता पार्टीसाठी पळत होता आणि जेव्हा मनाने युती होते ना तर अशा प्रकारचे निकाल लागतात। हा विजय अहिल्यानगर शहराच्या प्रत्येक गोरगरीब जनतेचा आहे। अहिल्यानगर शहरामधल्या भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आहे। हा विजय आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये एनडीए आणि राज्यामध्ये असलेले मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचा आहे, पालकमंत्री विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाचा आहे। तर अनेक लोकांचं योगदान या विजयामध्ये आहे आणि जेव्हा पूर्ण बहुमत आम्ही मागितलं, मला आनंद एका गोष्टीचा आहे की यापुढे अहिल्यानगर शहर महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांचा घोडेबाजार बंद होणार, दबावतंत्र बंद होणार, स्वतंत्रपणे विकास केला जाऊ शकतो। स्वतंत्रपणे आज एक मनमोकळेपणे महापौर, उपमहापौर, स्टँडिंग सभापती सगळ्या समितीच्या निवड्या होणार। कोणीही आता पुढे पळून जाऊ शकणार नाही, कारण की पळून जायला आम्ही कुठे जागाच ठेवली नाही। 2 घरं होती आणि ते 2 घरं एक असल्यामुळे आता कोणी हालचाल करणार नाही आणि आता खरं शहराचा विकास अतिशय जलद गतीने होईल या विश्वासाने मी अहिल्यानगरच्या जनतेला आमदार संग्राम भैयांच्या वतीने आणि माझ्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो। भैया, आपण जर बघितलं काही ठिकाणी क्लीन स्वीप विरोधकांना दिलं आहे, सगळ्याच्या सगळ्या जागा राष्ट्रवादी भाजपच्या काही प्रभागांमध्ये आल्या, कसं बघता जग? निश्चित आम्ही संपूर्ण अहिल्यानगरवासियांचे मी आभार अंतःकरणापासून व्यक्त करतो। प्रत्येक मतदाराचे आभार व्यक्त करतो की त्यांनी जनतेने जो कौल दिला आणि त्या कौलाप्रमाणे आम्ही निश्चित रूपाने आता दादांनी सांगितल्याप्रमाणे की आम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये महानगरपालिकेच्या पुढच्या निवडणुकीच्या अगोदर आम्ही संपूर्ण या ज्या काही कामांची आश्वासनं दिली असतील त्या बाबतीमध्ये आम्ही पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि दोन्ही पक्षाच्या प्रत्येक व्यक्तीचे म्हणजे प्रत्येक दोन्ही पक्ष जे आहेत राष्ट्रवादी आणि भाजपाचे जे पदाधिकाऱ्यापासून तर प्रत्येक व्यक्तीचे आम्ही आभार व्यक्त करतो। एकंदरीत विश्वास व्यक्त होत होता अगोदरपासून विजयाचा, त्यानंतर आता जी विकास कामांची आश्वासनं दिली ती देखील पूर्ण करू असं दोघांच्या वतीने सांगण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन कैलास मी मनोज गाडकर, TV9 मराठी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।